गुड मॉर्निंग शेतकरी मित्रांनो. काय गेला का नाही शेताकडे? हो, गेला असणार नक्कीच. माझ्या आधी तर नक्कीच गेला असणार आहे. मी पण आलो आहे बघा. थोडीशी खोडवी गोळा करायची आहे. ऊस तुटून गेला आहे कधीच. नवीन पीक करायचं काय, रान नांगरून तापट ठेवायचं ह्या विचारात आहे. कामं काही मित्रांनो चाललेलेच असतात. मग काय म्हणताय? सगळं आहे ना व्यवस्थित? आहे फुल कामात आहात? हो, असायलाच पाहिजे. चला, मी पण आपलं जसा वेळ मिळेल तसं थोडं शेताकडं, थोडा आपला जो साईड बिझनेस आहे त्या साईड बिझनेसकडे लक्ष देत असतो आहे. मित्रांनो, आयुष्याची धावपळ लागलेलीच आहे बघा. धावपळ ही कधीही संपणारी नाही आहे. काम कधीच संपत नाही आहे. कामच आपल्याला खाऊन टाकतं आहे. एवढी भरपूर कामं आज पडलेले आहेत, परंतु चालायचंच. कामं ही पाहिजेतच. डोक्यात 100 विचार वाईट येण्यापेक्षा माणूस कामात असला की फ्रेश विचार येत असतात. तर आज काय असं काय वेगळा विषय नाही आहे माझ्याकडे तुमच्याशी बोलायचा. परंतु जर पाठीमागचा जो आपला जुना काळ गेला, ह्या एक जुना काळाकडे जर आपण बघितलं तर तुम्हालासुद्धा आठवत असेल, लहानपणी आपण खेळत होतो. त्यानंतर पहिलीमध्ये गेलो. पहिलीमध्ये गेलताना कधी आपण 4थी 5वी पास झालो हे पण कळालं नाही. त्याच्यानंतर मग थोडंसं अभ्यास करायला पाहिजे. थोडंसं मुलगा मग शाळेमध्ये भांडतो आहे, आईवडिलाशी तक्रार घेऊन. शिक्षक वगैरे सांगत होते, आईवडील वगैरे येत होते. असं करत 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 काळ आपला कधी आपण 10वीला आलो कळालं नाही. 10वीला आल्यानंतर त्या आपल्या जवळजवळ आता माझ्या इयरमध्ये जर बघायला गेला, माझ्या एजमध्ये म्हणजे आपण सगळे मित्र सहकारी बघायला गेलो तर लोक म्हणायचे की 10वीला चांगलं मार्क पडल्यानंतर एक चांगलं करिअर होतं, हे होतं. परंतु त्यावेळेला आपल्याला एक वैयक्तिक गायडन्स करणारा असं कोण भेटत नव्हतं पहिली गोष्टमध्ये. आणि त्यावेळी कसं आहे, सगळेच असे शिक्षित नव्हते. जे शिक्षित फॅमिली होते ते अशी पुढंच जायचे, जे मागं राहिलेले ते मागंच राहायचे. मी सुद्धा 10वीला होतो. अभ्यास केला, रात्रंदिवस अभ्यास केला. परंतु कसं आहे, अभ्यास किती करता ह्याच्यापेक्षा आपली मेमरी किती शार्प आहे ह्याच्यावर आपल्याला पर्सेंटेज पडत असतात. मला काय 58% पडले, परंतु आम्ही काय थोडंफार फारच अभ्यास केला, जास्त टक्केवारी पडत होती. काय पडलेलं नाही, 58 पडले. परत पुढं काय करायचं आहे आपल्याला हे सांगणारं कोण नव्हतं. किंवा आपल्या अंगामध्ये काय गुण आहेत किंवा काय कला आहे, ही कला पुढं जोपासायची. किंवा ह्या पुढं कलेतून पुढं आपण एक त्याच कलेच्या आधारावर एक करिअर म्हणा किंवा एक ते बिझनेस असं काय करू शकतो किंवा हिचं माहितीच आपल्याला नसायची मित्रांनो. परंतु ते दिवस गेले. परंतु आत्ता आपण एक पालक म्हणून आहोत. आपली पण मुलं आता कोणाची पहिलीपासून असतील किंवा 5वीला असतील किंवा 10वीला असतील. तर एवढं लक्षात ठेवा मित्रांनो की जास्त 100% किंवा 98% असं मार्क मुलाने मिळवावेत हे असे खरोखरच तुम्ही पण अपेक्षा ठेवू नका. कारण का सांगतो, कारण सगळ्याच मुलांची बुद्धिमत्ता अशी स्टँडर्ड नसते, हाय लेवलला नसते. आपणच उदाहरण घ्या. आपलं वर्गात आपला बॅच एक 50ची बॅच असायची. किती मुलं शार्प असायची सांगा? 7-8 मुलं शार्प असायची. बाकी मुलं असं असायचे की सरांचा मार खाऊन बुक्का उडालेला असायचा त्यांचा. परंतु त्यांना सवय झालेली, अंग पण घातलेलं असायचं. सरांचे उलट हात दुखायचे. त्यावेळेला छप्प्या वगैरे असायच्या, छप्पीनं मारायचे. त्यामुळे छप्पीचं भीती वाटायची बघा आम्हाला. अशी वळच उठायची. आणि वडील पण काय म्हणायचे, मारा मुलाला, सोडू नका, परंतु अभ्यास करून घ्या. परंतु आपण मुलाकडनं पण आत्ताच्या आपल्या मुलाकडून अशी फारशी अपेक्षा ठेवा नाही असं नाही आहे. परंतु त्या शेजारच्या मुलांनी 95 काढलेत, 96 काढलेत, तुला का मिळत नाहीत असं नाही. असं खरंच म्हणू नका त्यांना. परंतु त्याला असा अभ्यासामध्ये पण सूट देऊ नका. अभ्यास करायला लावा. त्याच्या नशिबानं किती टक्के निघून देत. मॅक्सिमम पास पास होणारच आहे तो. कारण आता सर्व शिक्षकांचं, काही मुलांनी ट्युशन लावलीत म्हणा किंवा वर्गामध्ये सगळे शिक्षक वगैरे आहेत, ते पूर्णपणे अभ्यास घेतात, उजळणी घेत असतात. त्यामुळे जास्तीत मॅक्झिमम हल्ली 99% तरी मुलंही पासच होतात. तर मला असं बोलायचं की आमचं करिअर असंच निघून गेलं म्हणजे आम्ही म्हणायचो बाबा ठीक आहे, आता माझं वय 20 झालं आहे, 25 झालं आहे, मी आता काहीतरी करीन. मग 30व्या वर्षी काहीतरी करीन, 35व्या वर्षी काहीतरी करीन. असं करत 40-45 वर्षे कधी गेली कळलेच नाही आहे. परंतु अजून पण मी करिअर कशात केलं आहे किंवा अजून कशात करायचं आहे, अजून पण तिथं अवस्थेत आहे. मुलं आत्ता आमची मुलं 10वी-12वीला आहेत. म्हणजे इतका वेळ निघून गेला आहे तरी पण आपण इकडं पूर्णपणे लक्ष का देऊ शकत नाही. परंतु कसं आहे बघा, इतकं काम लागलेलं आहे पाठीशी आपल्या की
पूर्णपणे आपण वेळ असं देऊ शकत नाही. कारण कसं असते बघा, पूर्णपणे मुलांच्याकडे वेळ दिला तर आपल्याला काहीतरी अर्निंग करायचं असतं, संसार चालवायचा असतो आहे, 2 रुपये मिळवायचे असतात. त्यामुळे त्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण पळत असतो म्हणा किंवा काम करत असतो, असं होत असतं. त्यामुळे वैयक्तिक लक्ष मुलांच्याकडे आपण देऊ शकत नाही. पण तो काय अडचण नाही आहे. मुलगा आपला किती असं काहीतरी त्याच्यामध्ये गुण असतील किंवा काहीतरी कला असेल तर त्याला वाव द्या. त्याच्यामध्ये तो करिअर करू शकतो आहे. हे मित्रांनो मला तुमच्याशी बोलायचं होतं. आज बघा, आज स्पोर्ट्समॅन जरी असला, स्पोर्ट्समध्ये जर त्याच्यामध्ये काहीतरी जर क्वालिटी असली तर आज स्पोर्ट्समध्ये सुद्धा तुम्ही करिअर मुलं होतात. असं का नाही शिकूनच तुम्ही काहीतरी करायला पाहिजे किंवा काहीतरी बाबा त्याच्याकडनं रिपेरिंगचा जर कोर्स त्याला येत असतील, रिपेरिंगमध्ये त्याचं जर माइंड चालत असेल तर आज रिपेरिंगमध्ये करू शकतो. आज इतक्या क्षेत्रामध्ये आज तुम्ही काहीही जावा. आज दवाखान्यात गेला, पेशंट फुल आहेत. गॅरेजला जावा, गाड्या रिपेअर करणारे कामं भरपूर आहेत. तुम्हाला आज कोणताही माणूस मोकळा मिळणार नाही. साधं घरासाठी जर खड्डे काढायचे असतील, लेबर जरी असेल हार्डवर्क करणारा, त्यालासुद्धा वेटिंग आहे मित्रांनो. शेतामध्ये काहीतरी काम वगैरे असेल तर आज ट्रॅक्टर वगैरे घेऊन येणार असेल, तो पण फार बिझी आहे. म्हणजे असं काही नाही, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये एकदम फुल कॉन्पिटिशन पण आहे म्हणा किंवा कामं पण भरपूर आहेत. काम करणाऱ्याला कधीच काम कमी पडत नाही आहे. तर माझं मत असं आहे की आपण थोडंसं आपलं करिअर निघून गेलं, जे काय आपली मुलं आज मोठी होत आहेत त्या मुलांच्याकडे थोडंसं अभ्यासात काय किती पर्सेंटेज पडून देत, पण तो वैयक्तिक करिअरकडं किंवा काहीतरी कोर्स वगैरे जर तो करणार असेल, त्यात जर डोकं चालत असेल तर खरोखर तिकडे तुम्ही त्याला प्रोत्साहन द्या, असं माझं मत आहे. आणि आज तो भली व्यवसायात उतरून व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करणार असेल तर पूर्णपणे त्याला सपोर्ट करा. आज आपलं करिअर जवळजवळ संपत आलेलं आहे, परंतु संपता सुद्धा अजून आपण कधी स्पीड पकडू शकतो आहे हे पण आपल्याला माहीत नसते. परंतु पूर्णपणे कामामध्ये आपलं पूर्णपणे सातत्य पाहिजे. आज जर विचार केला, आज धीरूभाई अंबानी म्हणा किंवा टाटा बिर्ला ह्या लेवलनं पण आपण जाऊ शकत नाही. किंवा एक असं मोठ्या एरियाचा एक बाबा मला असं राजा व्हायचं आहे, असं राजा पण आपण होऊ शकत नाही. किंवा एक राजा असतो, सेनापती 2-4 असतील, परंतु एक हजारो सैनिक असतात. त्या हजारो सैनिकामधला एक चांगला सैनिक तर आपण बनू शकतो आहे. कोणतंही काम असं तुच्छ किंवा कमी दर्जाचं नसतं. प्रत्येक कामामध्ये आपलं जे काय आहे ते ब्रँड पाहिजे बघा. आज कोणतंही काम करा तुम्ही. आज तुम्ही मार्केटमध्ये किती पैसा मिळवत आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जे तुमच्याकडे काही कस्टमर असतील किंवा जे काही ग्राहक असतील ते किती खुश आहेत, ते किती समाधान आहे तुमच्यापासून. आयुष्यामध्ये माणसंही जोडली गेली पाहिजेत. पैसा काय आज ना उद्या येत असतो, जात असतो आणि तुम्ही बघतच असताय किती जर करोड रुपये मिळवलेले लोक आहेत, शेवटी एकांना एक दिवस प्रत्येकाला जायचं असतं आणि जाताना कुणी काही घेऊन जात नसतं. ते सगळं इथंच ठेवायचं आहे. मग इथंच ठेवायचं आहे म्हणून काय चैनी करत पण फिरायचं नसते. बाबा आपण काहीतरी एक बाबा करिअर सेट नाही केलो तर आपली बाबा जी पुढची पिढी आहे त्याला थोडंसं टच करायला लागतं आपल्याला. तो थोडासा वेल मेंटेन होऊ शकतो. त्यानं पण ते आणि पुढच्याला टच केलं तर तो वेल मेंटेन होऊ शकतो. असं आहे. कोणत्याही आज एका पिढीकडून आज कुटुंब फार मोठं झालेलं नाही. 2 पिढी 3 पिढी तुम्ही ते पुन्हा गाडगिल म्हणा किंवा ज्वेलर्स वगैरे म्हणा, ते बोर्ड लागलेले असतात 1956 पासून. म्हणजे असा आहे, कोणताही व्यवसाय हा अल्पावधीमध्ये फार असा मोठा होत नसतो. त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिटी ठेवा, त्याच्यामध्ये एकदम कामामध्ये सुपेरीपणा द्या, तुमचा बिझनेस नक्की रन होणार. आणि 100% हा ग्राहक तुमचा समाधानीच पाहिजे. कारण आज त्यानं तुम्हाला काहीतरी बिझनेसमध्ये किंवा तुमच्याकडनं सर्व्हिस घेताना एक 2-4 रुपये मोजलेले असतात. ते समाधानी पाहिजे. जे तुम्हाला दाम दिलेलं असतं त्या दामामध्ये त्यानं बाबा ह्या रिपेरिंगसाठी मी आज पैसे दिलेत, तर ते कुठंतरी समाधानी पाहिजे. आज तुम्ही कोणतेही काम करा, नोकरी करा, जॉब करा, तिथं तुमची कामाची छाप सोडा, हे मला नक्कीच म्हणायचं आहे. आणि असं काय नाही तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये तुमची काय शेती असेल, शेती वगैरे करू शकताय. असं सर्व काही करू शकताय तुम्ही, काही अडचण नाही मित्रांनो. असंच सहज बोलायचं होतं. बोलायचा विषय भरपूरच असतो किंवा एक विषय पकडला की नेमकं कशावर बोलायचं आहे मला कळत नाही, आपण भरकटत जात असतो. कारण आपण पूर्णपणे वक्ता नाही आहे. एक तुमच्याशी संवाद साधायचा होता, तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं म्हणून म्हटलं आपण बोलू. तर मला पण आता थोडंसं काम मी 2-3 तास केलो आहे. थोडंसं पोटामध्ये भूक लागल्या, एक थोडा वेळ करू आणि निघून जाऊ. ओके मित्रांनो, भेटू परत. हॅव अ गुड डे.